एका 30 वर्षीय मुलीचे लग्न तिच्या घरच्यांनी करून दिलं. लग्न अगदी थाटामाटात झालं आणि लग्न चांगल्या प्रकारे झाल्यामुळे त्या मुलीचे घरचे खूप खुश होते. मग लग्न झाल्यानंतर ती नवरी मुलगी नवरदेवाच्या घरी आली. मग नवरदेवाच्या घरच्यांनी त्या मुलीचं चांगल्या प्रकारे स्वागत केलं आणि ज्या काही रीतिरिवाज होत्या त्या पण पूर्ण केल्या. सर्व गोष्टी चांगल्या प्रकारे पार पडल्यानंतर त्या नवऱ्या मुलीला त्या नवरदेवाच्या घरच्यांनी तिचा रूम दाखवला. मग रूम दाखवल्यानंतर ती नवरी मुलगी त्या रूम मध्ये बसली आणि नवऱ्याची वाट बघू लागली. मग तो नवरदेव त्या नवरीच्या खोलीत आल्यानंतर त्या नवरीवर तुटून पडतो आणि तुटून पडल्यानंतर 7 दिवसातच त्या नवरीचा जीव जातो. कारण त्या नवरीसोबत घडलं होतं एक धक्कादायक प्रकरण, धक्कादायक घटना. मंडळींनो, नेमकं या प्रकरणात काय घडलं, कुठे घडली ही घटना, हे अगदी आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण मंडळींनो, माझी तुम्हाला एक विनंती आहे, जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केली नसेल तर लाईक करा आणि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला नवीन घटनेचे अपडेट मिळत जातील. नमस्कार मंडळींनो, ही जी घटना घडली आहे ही उत्तर प्रदेश मधील हमीरपूर येथे घडली आहे. या हमीरपूर भागात एक 30 वर्षीय मुलगी आपल्या भाऊ आणि बहिणीसोबत राहत होती. कारण त्या मुलीच्या आईवडिलांचे काही वर्षापूर्वी निधन झाले होते, त्यामुळे त्या मुलीचा सांभाळ तिचा मोठा भाऊ करत होता. मग ती मुलगी आता भाऊच्या येथे राहत होती आणि तिथे शिक्षण घेत होती. मग बघता बघता त्या मुलीचे लग्नाचे वय झालं आणि आता भावाला विचार आला की आता आपल्या बहिणीचं लग्न करून दिलं पाहिजे. ती मोठी झाली. मग त्या मुलीच्या भावाने त्या मुलीसाठी खूप स्थळ बघितलं, पण ती मुलगी त्या स्थळांना नकार देत होती. तिला असाच नवरा पाहिजे, तसाच नवरा पाहिजे असं ती भावाला म्हणत होती. त्या मुलीला जो पण मुलगा बघायला यायचा ती मुलगी असाच त्याला नकार द्यायची. आता त्या भावाला पण तिची जास्त काळजी होती, कारण तिचे आई वडील वारले होते आणि तिचे लग्न होणे हे पण गरजेचे होते, कारण वय वाढत चाललेलं होतं. मग काही दिवसाचा काळ ओलांडून गेल्यानंतर त्या मुलीच्या भावाने तिच्यासाठी एक चांगलं स्थळ बघितलं. मुलगा 35 वर्षाचा होता, घरीदारी चांगलं होतं, शेतीबाडी होती, सगळ्या काही गोष्टी होत्या. मग तो भाव आपल्या बहिणीला म्हणाला, सर्व काही गोष्टी चांगल्या आहे, तू होकार दे. मग ती पण मुलगी भावाचं ऐकून होकार देते आणि मग त्या मुलीचा साखरपुडा होतो. मग साखरपुडा झाल्यानंतर त्या मुलीची लग्नाची तारीख ठरते. मग 7 मार्च 2025 रोजी त्या मुलीचं लग्न होतं. भावाने अगदी त्या मुलीचं लग्न थाटामाटात केलं, सर्व काही संसार वगैरे त्या मुलीला दिला. मग लग्न झाल्यानंतर ती मुलगी नवरदेवाच्या घरी आली. नवरदेवाच्या घरी आल्यानंतर नवरदेवाच्या आई वडिलांनी त्या मुलीचं चांगल्या प्रकारे स्वागत केलं. यांच्या काही रीतिरिवाज होत्या त्या चांगल्या प्रकारे त्यांनी पार पाडल्या. मग संध्याकाळी वरात झाली, नाच गाणं झालं, सर्व काही एकदम धूमधडाक्यात झालं. मग त्या नवऱ्या मुलीला नवरदेवाच्या घरच्यांनी रूम दाखवला आणि त्या रूम मध्ये तिला सोडलं आणि ते घरचे तेथून निघून गेले. मग आता ती नवरी त्या रूम मध्ये एकटीच होती, कारण त्या दिवशी तिची सुहाग रात्र होती आणि ती आपल्या नवऱ्याची वाट बघत होती. पण एकीकडे जो तिचा नवरा होता हा त्यांच्या मित्रासोबत गप्पा गोष्टी करत होता. लग्नाच्या पहिल्या रात्री काय होतं याविषयी तो चर्चा करत होता. चर्चा करत असताना नवरदेवाचे मित्र त्याला चांगल्या गोष्टी सांगायच्या ऐवजी वेगळंच काहीतरी सांगत होते. तू असं कर, तू तसं कर, तू ही गोळी खा, ती गोळी खा, आपली ताकद दाखव, आपली पॉवर दाखव, असं त्या नवरदेवाला त्याचे मित्र म्हणू लागले. मग मित्रांचे सल्ले घेऊन नवरदेव सुहाग रात्र काढण्यासाठी त्या नवरीच्या खोलीत जातो. गोळ्या खाऊन त्या नवरीवर तो तुटून पडतो आणि तुटून पडल्यानंतर त्या नवरीला तिथं सहन होत नाही. ती नवरी त्या नवरदेवाला विरोध करते, पण तो नवरदेव ऐकायला तयार नव्हता. नवरीला वाटलं की आरडाओरड केली तर घरचे जागे होतील, म्हणून नवरी तिथे शांत राहिली, कारण तिची पहिलीच वेळ होती. मग सकाळ झाल्यानंतर त्या नवरीची तब्येत बिघडली. तिला उलट्या येऊ लागल्या, मळमळ झाली, एकदम तिची तब्येत खालावली. मग त्या नवरीची तब्येत बिघडल्यानंतर त्या नवरदेवाच्या घरच्यांनी तिला जवळच्या दवाखान्यातून गोळ्या आणून दिल्या आणि त्या गोळ्या खाऊन नवरीला थोडं चांगलं वाटलं. मग दुसऱ्या दिवशी रात्री तो नवरदेव त्या नवरीच्या खोलीत गेला आणि गोळ्या खाऊन तशाच प्रकारे तो नवरदेव तिच्या सोबत करू लागला आणि परत एकदा त्या नवरीची तब्येत तिथे बिघडली. मग परत एकदा नवरीने त्या गोळ्या खाल्ल्या आणि थोडं तिला तिथे पण बरं वाटलं, त्यामुळे त्या सर्व काही गोष्टीवर तिने दुर्लक्ष केलं. मग परत तिसऱ्या वेळी तो नवरदेव रात्री तिच्यावर तुटून पडला आणि तशाच प्रकारे करू लागला आणि परत एकदा त्या नवरीची आता जी तब्येत होती ही खूप मोठ्या प्रमाणात बिघडली होती. पण त्या नवरीसोबत काय घडत आहे
हे फक्त तिला आणि तिच्या नवऱ्यालाच माहित होतं. मग त्या नवऱ्या मुलीची तब्येत खूप मोठ्या प्रमाणात बिघडल्यामुळे तिच्या भावाला कोणीतरी फोन केला आणि तिच्याविषयी सर्व काही सांगितलं. मग नवऱ्या मुलीचा भाऊ आणि तिची वहिनी ही त्या नवरीच्या घरी आली. मग बहिणीची तब्येत खूप बिघडली आहे म्हणून तिच्या भावाने कुठलाही विचार न करता तिला एका मोठ्या दवाखान्यात ऍडमिट केलं आणि मग ऍडमिट केल्यानंतर तिच्यावर उपचार करण्यात आला. मग उपचार करत असताना ती नवरी मुलगी डॉक्टरांना म्हणाली की माझ्यासोबत माझा नवरा असं असं करत आहे, तसं तसं करत आहे. मग डॉक्टरांनी त्या मुलीची चांगली तपासणी केली. त्या नवऱ्या मुलीसोबत तिचा नवरा अनैसर्गिक कृत्य करत होता हे डॉक्टरांच्या लक्षात आलं. डॉक्टरांनी त्या मुलीच्या शरीरावर काही खुणा बघितल्या. त्यांना समजलं की हिचा नवरा हिच्यावर खूप मोठ्या प्रमाणात अत्याचार करत आहे, हिचे शोषण करत आहे. मग डॉक्टरांनी त्या नवरी मुलीच्या वहिनीला बोलून तेथे घेतलं आणि मग त्या नवरी मुलीने त्या वहिनीला सगळं काही सविस्तर सांगितलं की माझा नवरा माझ्यासोबत असं असं करत आहे. मग त्या वहिनीने त्या मुलीच्या भावाला सांगितलं, पण बहिणीची तब्येत खूप खराब असल्यामुळे तो भाऊ त्या बहिणीच्या नवऱ्याला काहीच म्हणाला नाही. मग या सगळ्या गोष्टी होत असताना त्या बहिणीचा त्या दवाखान्यात जीव गेला. मग बहिणीचा जीव गेल्यानंतर त्या भावाला त्या बहिणीच्या नवऱ्याचा खूप राग आला आणि त्या भावाने त्या बहिणीच्या नवऱ्याची तक्रार एका जवळच्या पोलीस ठाण्यात जाऊन केली आणि पोलिसांना त्याविषयी सविस्तर सांगितले. मग पोलिसांनी या प्रकरणाला खूप गांभीर्याने घेतलं आणि तात्काळ तो आरोपी जो होता, तो नवरदेव ज्याचं नाव होतं विजय उंबोरे, याचा शोध घ्यायला सुरुवात केली. मग त्याच्या घरी जाऊन पोलिसांनी त्याला पकडलं आणि त्याची चौकशी केली. मग जो हा नवरदेव होता तो पोलिसांना म्हणायला लागला, मी तिच्यासोबत असं काही केलं नाही, माझ्या याच्यात काहीच चूक नाही. मग पोलिसांनी ठरवलं की याची आपण मेडिकल टेस्ट करू आणि त्यानंतरही याच्यावर निर्णय घेऊ. मग पोलिसांनी त्या नवरदेवाची खोलवर तपासणी केली, त्याची मेडिकल टेस्ट केली आणि मेडिकल टेस्टमध्ये असं आढळून आलं की ह्या नवरदेवाने पॉवरच्या गोळ्या खाल्ल्या होत्या. कारण त्याने पॉवरच्या गोळ्या खूप प्रमाणात खाल्ल्या होत्या आणि त्या गोळ्यांचा असर त्याच्या शरीरात होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला खूप चोप दिला आणि त्याच्यावर चांगल्या मोठ्या प्रमाणात गुन्हा दाखल केला. पण मंडळींनो, तुम्हीच बघा, समाजात, देशात, राज्यात अशा प्रकारच्या घटना घडत आहे. ही खूप लाजिरवाणी बाब आहे. मंडळींनो, काही लाजायचं काम नाही. तुम्हाला या घटनेविषयी काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. या घटनेचा उद्देश कुणाच्या भावना दुखवणं किंवा असतील त्याचा प्रसार करणं हे नाही. जे समाजात घडते तेच मी सांगत आहे. मंडळींनो, अशा सत्य घटना बघण्यासाठी या चॅनलला तुम्ही आता सबस्क्राईब करून ठेवा. तर चला मंडळी, भेटूया एका पुढील नवीन घटनेमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.